एसएससी कुरुंगवाडी या संघाचे दोन बलाढ्य फलंदाज तयार राहायचे. चला पंच, ग्राउंडचा ताबा गाठायचा आहे तुम्ही पण. एसएससी कुरुंगवाडी या संघाचे दोन बलाढ्य फलंदाज क्रीज मध्ये जायला तयार राहायचे. तयार नाही, जायचंय लगेच. पंच, आपण पण ग्राउंडचा ताबा घ्यायचंय. बलाढ्य फलंदाज मानला जातो तो दीपक. स्ट्राईकला आहे दीपक, नॉन स्ट्राईकला रामदास. तसंच मालुंजेवाडी या संघाकडून पहिलं षटक हाताळतोय तो. नक्कीच पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकही क्षेत्ररक्षक नाही. बॉल जातोय सीमापार, चौकार. मालुंजेवाडी या संघाचा 12वा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाव. बघूया पहिल्या षटकातील दुसरा चेंडू हाताळेल तो विशाल. जय अंबिका मालुंजेवाडी या संघाकडून. तसंच एसएससी कुरुंगवाडी या संघाकडून पहिलाच मोठा प्रहार झाला विशाल यांच्या चेंडूवर. बघूया 4 धावांसाठी. बघूया पुढचा चेंडू. नक्कीच मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात हुकलाय, चुकलाय, बीट झाला चेंडू. डायरेक्ट जाऊन आदळतोय तो एसटी रक्षकाच्या हातात. विशाल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टाकली 2 मॅचला. बघूया या क्वालिफायच्या सामन्यात. हो नक्कीच मोठा फटका आहे, उंचाई लांबी नाही, क्षेत्ररक्षक पण नाही. बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. 2 धावा नक्कीच स्कोर कार्डवर लाभले कुरुंगवाडी या संघाच्या. बघूया पहिल्या षटकातील चौथा चेंडू हाताळतोय तो विशाल तो दीपक. यास नक्कीच मोठा प्रहार केलाय, प्रहार चढवला. बॉल जातोय सीमापार, षटकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चालू एसएससी कुरुंगवाडी या संघाकडून. नक्कीच सकाळच्या क्षेत्रात पाहिलं असतं तर नक्कीच मोठे फटके मारले होते. 100 रनांच्या पारी पार पाडली होती एसएससी कुरुंगवाडी संघाचे फलंदाज. नक्कीच उत्कृष्ट ठरताय. बघा पुढचा बॉल हाताळेल तो विशाल. नक्कीच परत एकदा मोठा प्रहार. बॉल जातो, हुरकावून दिलाय. बॉल जातो सीमापार, षटकार. अशी जर फटकेबाजी चालू असली तर नक्कीच 18. बघूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करेल तो दीपक. नक्कीच अजून एक असा मोठा फटका आला तर आपला संघ नक्कीच सकाळच्या क्षेत्रात जेवढ्या धावा लुटल्या होत्या तेवढ्याच धावा येऊ शकतात. बघा विशाल यांचा शेवटचा चेंडू.
मारा करेल तो कुरुंगवाडी SSC बॉईज दीपक. बघूया शेवटचा चेंडू हाताळतो विलास. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि हंपरचे हात हवेत म्हणजे अतिरिक्त धाव. वाईट चेंडू म्हणजे आयत्या बिळात नागोबा. एक धाव स्कोर कार्डवर लाभले. धाव संख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. शेवटचा चेंडू नक्कीच मोठा प्रहार. बॉल जातोय 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 अतिशय लांबवर जाऊन पडतोय सीमा पार. षटकार ना हंपरचा इशारा येतोय षटक संपल्याचा. बिनगडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. दीपक आता अतिशय खतरनाक तापून राहिला होता दीपक. बघूया दुसरं षटक जय अंबिका मालुंजवाडी या संघाकडून कोण घेऊन येतय. भाऊसाहेब. पहिल्या षटकात 6 चेंडू खेळी करून दीपक यांनी 24 चा आकडा गाठला आहे. म्हणजे धावसंख्या बिनगडी बाद 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. वैयक्तिक धावा 6 चेंडू खेळी करून 24 धावा आपल्या स्कोर कार्डवर जमवल्या दीपक यांनी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. बघूया जय अंबिका मालुंजवाडी या संघाकडून दुसरं षटक हाताळतोय भाऊसाहेब. हो नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. बॉल जातो 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. रामदासही काही आता थांबायचं नाव घेत नाही. स्कोर कार्ड अतिशय गतीनं वाढतोय. SSC कुरुंगवाडी या संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचले 29 आकड्यावर. बघूया भाऊसाहेबचा पुढचा चेंडू. हो नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु एक धाव नक्कीच स्कोर कार्डवर लाभली आहे. बघूया दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू हाताळतोय तो भाऊसाहेब. भाऊसाहेब तो मारा करेल दीपक अतिशय बलाढ्य फलंदाज. पण काय रक्षकाच्या चुकीमुळे बॉल डायरेक्ट जाऊन आदळतोय आपल्या बॅनरला. सीमा पार चौकार. इष्टरक्षकाच्या थोड्या चुकीमुळे काहीतरी स्कोर कार्ड जास्त गतीनं पळतय. बघूया पुढचा चेंडू हाताळेल तो भाऊसाहेब. तसंच SSC कुरुंगवाडीचा बलाढ्य फलंदाज मानला जातो दीपक यांच्या बॅट्समधून अजून मोठे फटके येतील का. तसंच जय अंबिका कुरुंगवाडी या संघाला हे 2 फलंदाज जर थांबवायचे असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकून नक्कीच काहीतरी करावं. नक्कीच मोठ्या स्टेटच्या दिशेने मोठा फटका खेळून काढला. बॉल जातो क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन सीमापार चौकार. SSC कुरुंगवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. बिनगडी बाद 38 धावा. बघूया दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया पुढचा बॉल फेकी करेल तो भाऊसाहेब. मारा करेल दीपक अतिशय तापलेला गडी. मोठा राकेश अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि एकच धावेचा प्रयत्न. एक धाव सफल. SSC कुरुंगवाडी या संघाचा मानला जाईल तो मोठा राकेश म्हणलं जाईल तो दीपक. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. हो नक्कीच चेंडू काढी नक्की शतक घेऊन आजची नो चूक करता बोल. तसेच आमचे वैभव दादा समालोचक आलेले आहे. त्यांचं बाबा इलून तर्फे सरचे स्वागत करत आहे. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 39 धावा डबलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय सूर्या आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला दीपक सुद्धा बघायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर मंगेश. एकीकडे टीम जय अंबिका मालुंजवाडी तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते SSC कुरुंगवाडी संघ. चला मैदानाच्या आतमध्ये सामना अगदी लवकरात लवकर चालू करा. अशा दिवसातील अजून एक सामना तुमच्या भेटीला येतोय.
जिथं आपल्याला बघायला मिळतात आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला. 39 धावा डबल करून जोडल्या गेल्यात. उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील. फर्स्ट इनिंग अगदी पूर्वार्थ बघायला मिळाला आणि पावसोनारांचं सुद्धा या आयोजनामध्ये अगदी मनाच्या आतल्या कोपऱ्यातून सहर्ष स्वागत. एक अनुभवी लेजंड खेळाडू आपल्यापर्यंत जोडले गेलेत. पहिला बॉल या ओव्हर मधला यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा खोडून काढला. यष्ट्यांना जाऊन आलेला तोपर्यंत एक धाव तरी कंप्लीट झाली. हलकासा जरी स्पर्श झाला असता गोलंदाजाचा तर मात्र बॅट्समनला इथं बाद व्हावं लागलं असतं. परंतु अगदी तेच तर्रार बॉल होता, जाऊन यष्ट्यांवर आदळलाय आणि जणू नशिबाचा चौकार वाचवलाय. एक धाव आता मिळाली आहे. 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग एकीकडे बघायला मिळते दीपकची, ज्यानं मात्र वैयक्तिक 10 चेंडू फेस करत असताना 30 धावा कुठल्यात. रायगड नगर प्रीमियर लीग बाबा 11 आयोजित हे एक भव्य दिव्य आयोजन. या आयोजनातील आजचा हा 8वा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. खेळपट्टी आणि खेळपट्टी अगदी दर्जेदार आहे. यावेळेला झाडू शॉट बघायला मिळाला. कावकॉर्नरला क्षेत्ररक्षक अगदी उभा, त्यानं फेकलाय तोपर्यंत एक धाव मिळाली आणि आमचे फॅनबेस सुद्धा आता आमच्यापर्यंत जोडले गेलेत. यश अगदी मनाच्या आतल्या कोपऱ्यातून तुझं सहर्ष स्वागत. आणि आकाश असाने राजूर संघाचे ब्रदर्स 11 राजूर संघाचा एक हुकमी एक्का, त्यांचं सुद्धा या कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. नुकतीच एक मोठी लीग खेळून इथपर्यंत पोहोचलेत. लय मोठा पराक्रम केलाय आणि आता इथं पराक्रम पाहण्यासाठी आलेत. या वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अपील तर केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. अजून एक झटका लागतोय. बॅट्समन सूर्या झाला बाद. संतोष गेला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संतोष. आणि खरं तर इंस्टाग्रामवर एक ट्रेंड सुद्धा व्हायरल झालाय. संतोष काय म्हणतोस. आता हा संतोष काय म्हणतोय बघूया. नवीन बॅटर सध्या स्ट्रायकिंग इनला जाऊन पोहोचला. या वेळेला खूप टप्प्याचा इथं मात्र दांडी 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 गोल. विकेटचं बटन लागलाय. झटका. बॅट्समन जसा आला तसा पाठीमागे सुद्धा आलाय. संतोष गेला मैदानाच्या आतमध्ये. संतोष तसा परत आलाय. अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. खरं तर आशा होती संतोषवर की संतोष चांगलं काहीतरी करेल, आपल्या संघासाठी थोड्याशा धावा जमा करेल, दीपकची साथ देईल. कारण दीपकचं कौतुक करावं लागेल. दीपक एक हाती झुंज लढवतोय, एक हाती पूर्ण खिंड लढवतोय आणि तर दुसरीकडे मात्र अगदी निराशा बघायला मिळतीये. सध्या दीपकची साथ द्यायला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू आपल्याला बघायला मिळाला. राजू जंटलमन. आणि आपल्याला बघायला सुद्धा मिळत आहेत अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे आहेत सुनील, त्याच्यासोबत अमोल आणि रवी सुद्धा. खरं तर शिवनाथ सुद्धा. आणि जर कॅच घेतला तर मामाकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या वेळेला चांगला फटका अगदी दर्जेदार बघायला मिळाला. उंची आहे, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक वन बाउन्स कलेक्शन सुद्धा झालाय. यावेळेला फेकी सुद्धा करण्यात आली आहे आणि तोपर्यंत 2 धावा धावून घेतल्यात. 2 धावा. या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतायत 44 आकड्यावर. आणि पुन्हा एकदा कॅश प्राइज लावण्यात आलं मामाकडून. कृष्णा मेंगाळ यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. जर रवीनं एका करंगळीत कॅच घेतला तर 500 रुपयांचं पारितोषिक. या वेळेला फुलटॉस उडवला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र सुंदर झेल. विकेटचं पतन. अजून एक लागला झटका. या ओव्हर मध्ये अगदी अफलातून गोलंदाजी केली. तब्बल 3 गडी टिपलेत गोलंदाजानं. लाजवाब गोलंदाजी. नाव मंगेश आहे आणि चांगल्या रीतीनं मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळाला.
बॅट्समन जसे आज जात आहेत तसे पाठीमागे येत आहेत. दीपक मात्र अगदी विचार करत बसलाय की करावं काय. त्याला उभं राहणं गरजेचं आहे. खर तर पडते काळ अशा वेळेला अनेक येत असतात, परंतु त्या पडत्या काळातनं जो सावरतो तो मात्र आपल्या संघाला जिंकून देत असतो. दीपकनं चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 10 मध्ये 30 बनवल्यात. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर दीपक उभा राहिला तर मात्र अगदी चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय अंबादास. चव्वेचाळीस धावा डबल करून जोडल्या गेल्यात. अगदी स्कोरबोर्ड सजलाय. 4-4 लॉस ऑफ 4. 44 वर 4 सध्या ही स्थिती आहे. 3 षटकांचा सामना झालाय आणि गोलंदाजीच्या मार्कवर अंबादासला मात्र आणण्यात आलंय. अंबादासचा पहिला बॉल. राऊंड द विकेट पहिला बॉल अपील केली आहे, परंतु इथं मात्र चांगला बॉल बघायला मिळाला. दीपक सध्या प्रेशर आला असेल दीपकवर, कारण एका बाजूनं अगदी विकेट कोसळत आहेत तर दुसऱ्या बाजूनं दीपक उभा राहिला. आज 11 चेंडूचा खेळ असून बाकी आहे. आता दीपकनं खेळणं गरजेचं आहे. या बॉलला सोडून दिला. चांगला जज बघायला मिळाला. पंच दर्शवतायत नो बॉल आहे हा, म्हणजे रेषेचं झालं उल्लंघन. क्रिकेटमध्ये रेषांना खूप महत्व आहे. इथं ज्या रेषा आखल्या त्यांच्या पलीकडे बॉल पडला म्हणजे नो असेल. याच्या नंतरचा बॉल फ्रीचा बॉल म्हणजे खुलं लायसन दिलं जातं. कुठेही बॉल मारा, तुम्हाला आऊट देता येणार नाहीये. फक्त रनआउटच्या स्वरूपात तुम्ही फक्त बाद होऊ शकता. यावेळेला थांबलं गेलंय. पाऊलं चुकली जात आहेत आणि इथं मात्र थांबणं सध्या गोलंदाजानं पसंत केलंय. यावेळेला चांगला फटका. अगदी मात्र काव कॉर्नरच्या दिशेनं सजवला क्षेत्ररक्षक. त्याच्या थोडासा आवाजाच्या बाहेर चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव तरी नक्कीच कंप्लीट केली जाईल. या एका धावेनं आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जाऊन पोहोचतोय सुनील. नवीन बॅटर आहे. खरं तर राजूवर जिम्मेदारी होती, परंतु राजू बाद झाल्यानंतर आता सुनीलला मैदानाच्या आतमध्ये आणण्यात आलंय आणि आता सुनील कशा पद्धतीनं बॅटिंग करेल. तर सध्या राऊंड द विकेटनं चांगली गोलंदाजी करतोय अंबादास. यावेळेला कसा बसा खेळून काढला. अगदी हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळाला. अलोंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू जातो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्यात आल्याने बघता 2 धावा सुद्धा झाल्यात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी फुलटॉस बॉल होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न अजिबात करण्यात आलेला नाहीये. त्यावेळेला मात्र फक्त सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. आता पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाज. याही वेळेला अलोंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये जातो. एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानं फेकलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट गेली आणि एका धावेवर थांबणं गरजेचं आहे, कारण फेकी अगदी योग्य ठिकाणी झाली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जाऊन पोहोचतोय. दीपक सध्या मात्र 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि या 2 चेंडू मध्ये दीपक काय करेल. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि सोडलाय झेल. उर्वरित अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अशा स्थितीमध्ये दीपकचा झेल सोडणं म्हणजे जवळपास मॅच सोडण्यासारखं. जर आता दीपक उभा राहिला, दीपकनं जर शेवटच्या ओव्हर मध्ये जर हाहाकार उठवला तर मात्र हा झेल टोचत राहील. बघूया काय घडेल. एकीकडे दीपक, दुसरीकडे सुनील. सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुनील, तर मात्र अंबादास अगदी चांगल्या पद्धतीने काम करतोय. त्यानं लटकवलं होतं जरूर, परंतु धोका मिळाला त्याला. यावेळेला फुलटॉस उचलला गॅप मध्ये, परंतु सरळ जाऊन पोहोचतोय सीमावर. ट्रायटेड षटकार. शेवटच्या बॉलवर सुनील तुटून पडलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावसंख्या 56 या आकड्यावर. 56 धावा. 56 लॉस ऑफ 4 विकेट्स. चला सामना लगेच चालू करून घ्या. येस, नक्की ड्रिंक ब्रेक घेतला जाईल. पाणी प्या मित्रांनो, बसून प्या. समाधान बेनकोळी खरं तर एक क्रिकेट प्रेमी आणि अगदी जिवलग मित्र. मी विनंती करतो या दादा व्यासपीठाच्या दिशेनं समाधान दादा बेनकोळी यांचं या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत.
वैयक्तिक दुसरी आणि संघासाठी अगदी शेवटची ओव्हर घेऊन मात्र गोलंदाजीच्या मार्कवर मंगेश आपल्याला बघायला मिळाला, कारण ज्यानं मात्र याच्या अलीकडच्या ओव्हरमध्ये वैयक्तिक फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्वाचे तब्बल गडी अगदी 3 बाद केले होते. आता बघूयात कशा पद्धतीनं बॅटिंग करेल दीपक, कारण दीपकला मात्र मागच्या ओव्हरमध्ये एक जीवदान मिळालं होतं. आता तो दीपक आपल्याला बघायला मिळेल, सध्या मात्र स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचेल. 56 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. अगदी मात्र चांगला स्कोर बघायला मिळेल, कारण आता मात्र वारं फिरलंय, संध्याकाळचं सत्र आहे, खालचं वारं चालू झालंय, म्हणजे बॉल बाहेर जास्त ट्रॅव्हल होणार नाहीयेत आणि अशा वेळेला एवढ्या धावा जर धावपलकावर लागतायत तर मात्र बॉल गोलंदाजांसाठी हे सुवर्ण संधी आहे. बघू आता काय घडेल. एकीकडे दीपक तर गोलंदाजीच्या मार्कवर मंगेश. आहा, या वेळेला कमालीचा बॉल, यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र खोडून काढलं आणि दरम्यान अजून एक लेग बायच्या स्वरूपातील धाव. आपलातून बॉल आपल्याला बघायला मिळाला, अगदी मात्र टो क्रशर बॉल आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला चांगला बॉल, पुन्हा एकदा बॅटची अगदी कडा लागून मात्र पाठीमागच्या बाजूला धावतोय जरूर आणि तिथं अडवलाय. अगदी सुंदर प्रयत्न बघायला मिळाला. काय प्रयत्न, एफर्ट्स राहिलेत. पंचांचा इशारा रिव्ह्यू चेक केला जाईल, नक्कीच बाउंड्री आहे की नाही. अगदी मात्र बॅटची कडा लागली, त्याच्यानंतर पाठीमागं फील्ड अगदी आउटफील्ड आहे. क्षेत्ररक्षकानं आपली सर्वस्व पणाला लावलंय, धावतोय आणि इथं मात्र बघूयात काय घडेल. अगदी क्लिअरिटी बघा ITC लाईव्हची. चांगलं क्रिकेट दाखवणं खरं तर ब्रीद वाक्य आहे आणि या ब्रीद वाक्यावर काम केलं जात आहे. येस, 4 धावा आपल्याला बघायला मिळतील. खरं तर रिझल्ट कसा असतो 4 धावा. येस, 4 धावा. रिझल्ट काय आहे याच्यापेक्षा तुम्ही प्रयत्न कशा पद्धतीने करताय हे बघणं खूप गरजेचं असतं आणि इथं मात्र सगळं आपलं सर्वस्व पणाला लावलंय. धावा धावपलकावर 61 जोडल्या गेल्यात. 61 धावा. बॅट्समन सुनील मात्र थोडासा लेट आला, परंतु धावा बनवायला अगदी थेट आला. हा अजून एक चांगला बॉल. यॉर्कर 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 अगदी योग्य ठिकाणावर टाकले जात आहेत. लाजवाब गोलंदाजी. खरं तर यॉर्कर नावाच्या चेंडू पुढे अनेकांनी मात्र नांग्या टाकलेल्या आहेत आणि या वेळेला सुनीलला सुद्धा तशाच पद्धतीने भाग पाडलं. आता सोडून दिला. लेग स्टंपवर मारा करण्याचा प्रयत्न. पंच वळतायत, दर्शवतायत हा खराब बॉल आहे
अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडतीये आणि धावसंख्या जाऊन 62 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. ओ द विकेटने पुन्हा एकदा मंगेश बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी आहे, थोडेसे साईड ड्रम ऍक्शन आहे, परंतु काम अगदी चांगलं करतो. याही वेळेला ऑफसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, गुडलेंथवर चेंडू पीच झाला, त्याच्यावरती मात्र उसळी सुद्धा मिळाली गोलंदाजाला आणि अजून एक चांगला चेंडू हाताला गेलाय. कमालीची गोलंदाजी, ऑफसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच्या अधिकारचा बॉल लेग स्टंपवर होता, त्यानंतर लाईन बदलली आणि आता रिझल्ट सुद्धा बदलला. हा खोलगटाचा चेंडू इथं मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, त्यांना अडवला, फेकलाय आणि एका धावेवर समाधानी व्हावं लागेल. या एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन दीपक जाऊन पोहोचतोय. खरं तर या दीपकवर खूप सारं अगदी प्रेशर आलंय आणि आता सुद्धा थोडासा तकलीफ मध्ये आपल्याला बघायला मिळतोय, कारण इजा झाली आहे का, क्रॅम्प आलाय का. मित्रांनो, स्वतःची काळजी पहिली घ्या, त्याच्यानंतर क्रिकेट खेळा आणि या वेळेला मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. हा बॅची कडा, क्षेत्ररक्षक आहे, संपूर्ण समर्पण. पाठीमागं धावलं जात दुसऱ्या धावेसाठी, मात्र बाद झालाय दीपक, परंतु अगदी स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यानं संपूर्ण समर्पण केलं. षटक संपतंय या शेवटच्या एका धावेनं आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 64 आकड्यावर. आता जिंकण्यासाठी 30 चेंडूंचा खेळ आहे आणि धावा जमवायचे 65. चांगलं समीकरण बघायला मिळतंय. 65 रन्स required in 30 balls. समाधान बेनकुळी आणि देवीदास ससाणे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान खरंच मनाच्या अंतःकरणातून अगदी सहर्ष स्वागत. आज इपासेसची पूर्ण टीम इथपर्यंत जोडली गेली आहे. सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस कुठं घालवायचा हे खरं तर 5 दिवस आपल्याला कोडं पडलेलं राहतं, परंतु या वेळेला निवडलं क्रिकेटचं क्षेत्र. आता इथं मात्र सगळेजण आलेत एन्जॉय करायला. इपासेसची पूर्ण टीम, त्या पूर्ण टीमचं अगदी मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत. चला मॅच लगेच चालू करून घ्या. धावा धावफलकावर जोडल्या गेल्या 64-65 धावा जमवायच्या. 30 चेंडूंचा खेळ आहे आणि बघूयात कोण जिंकेल. एकीकडे मालुंजेवाडी तर दुसरीकडे आपल्याला कुरुंगवाडी बघायला मिळाली आहे. अगदी महत्वाची मॅच आहे, आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळाली आणि आतापर्यंत 64 धावा जमल्यात, 65 करायच्यात. आता काय होतंय बघूयात. सुंदर आयोजन बाबा 11 रायगड नगर संघाचं. खरं तर पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी काही तांत्रिक कारणामुळे खेळ थोडासा लेट झाला. लाईव्ह सुद्धा आपल्याला बघायला मिळालं नव्हतं पहिले 2 मॅचेस. त्यानंतर मात्र या संघानं पूर्ण आपलं समर्पण दिलं. प्रत्येकानं चांगलं परिश्रम घेतले, ग्राउंड पासून ते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होण्यापर्यंत मात्र प्रत्येकाने केलेली ही आठवड्याभराची मेहनत उद्या अगदी फळाला येईल, कारण शेवटचा दिवस असेल. खरं तर हे जे 9 दिवस राहतात हे टुर्नामेंटचे नसतात किंवा हे हंगामाचे नसतात. हे 9 दिवस गावातील पोरं अगदी एखाद्या सणासारखे पार पाडत असतात आणि हा सण सध्या मात्र उद्याच्या दिवसाला आपल्याला संपताना बघायला मिळेल. शेवटचा दिवस. ओपनरचं 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एकीकडे भाऊराव तर दुसरीकडे भाऊसाहेब. ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये जातीये. तर गोलंदाजीच्या मार्कवर सूर्य आपल्याला बघायला मिळतोय. एक सूर्य आहे ज्यानं मात्र
अगदी दिवसा डवळ्या अनेकांना सूर्य दाखवलंय. तो सध्या मात्र आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा T20चा कॅप्टन आहे. त्यानं अगदी मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी कायम करत आली आहे. तर आता हा सूर्य गोलंदाजीमध्ये काय करेल? तो सूर्य फक्त बॅटिंग करतो आणि हा सूर्य मात्र ऑलराऊंडर आहे. बॅटिंग साठी आला होता. आता क्षेत्ररक्षण सुद्धा करताना बघायला मिळेल. सध्या गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन भाऊसाहेब, तर सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला भाऊराव बघायला मिळतोय. आणि षटकातील पहिला बॉल राऊंड द विकेटने सूर्या बघायला मिळेल. जर्सी नंबर 63. फटका कामालीचा बॅकफुटवर जाऊन मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं नेत्रदीपक फटका बघायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा अगदी सेफली पूर्ण केल्या जातील. तयार होता या बॉल साठी. जसा चेंडू गुडलेंवर थोडासा पीस झाला, पाठीमागच्या बॉल पायावर थोडासा भर जास्त दिला आणि त्याच्या नंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक कलात्मक फटका बघायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यात. संध्याकाळचं 17 धावा 65 जमा करायच्या आहेत. अगदी दमछाक नक्कीच केली जाईल, परंतु सूर्या या गोलंदाजाकडे विशेष लक्ष असेल. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे. झेलसाठी संधी. ओहो, झेल झाला ड्रॉप. काय घडतं? खर तर पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच असं अनेक वेळेला म्हटलं जातं. इथं सोडलीये कॅच. सुटेल का मॅच? बघण्यात पात्र ठरेल. सध्या आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जाऊन पोहोचतोय भाऊराव. बघूयात भाऊराव साठी हा पहिला बॉल. सूर्या मात्र चांगली गोलंदाजी करतोय. फटका पुन्हा एकदा अर्धा पाठने केला. स्ट्रिकर एंडला बॉल लागला होता जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षण थोडासा पंबल झालाय. तोपर्यंत 2 धावा अगदी सेफली पूर्ण केल्यात. लेझी आळस बुरी बला आहे असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये आळस चालत नाही. यावेळेला मात्र अगदी बॅकअप नव्हता तोपर्यंत एक धाव कोणत्याही प्रकारची आली नाहीये. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. या 2 धावेनं 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सूर्या पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर राऊंड द विकेटने तयार झालाय. यावेळेला गती आहे या गोलंदाजाकडे. अगदी योग्य वेळेला योग्य टप्पा सुद्धा टाकलाय आणि चांगल्या गतीने हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकापर्यंत जाऊन पोहोचलाय. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल बघायला मिळालाय. या वेळेला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे. झेलसाठी संधी. इथं घेतला झेल. विकेट क्रमांक 1. झटका क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. क्वालिफायरची मॅच आहे, म्हणजे जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचेल. या टुर्नामेंटला 8वा संघ आपल्याला बघायला मिळेल. एकीकडे आपल्याला बघायला मिळाले कुरुंगवाडी, तर दुसरीकडे मालुंजीबाडी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अज्जू दाखल झालाय. जर्सी नंबर 9 सध्या स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचेल. आता मात्र सूर्यानं गोलंदाजी चांगली केली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या. नंतर एक सिंगल बघायला मिळाली. तिथं एक झेल सुद्धा ड्रॉप झाला. त्याच्यानंतर 2 धावा अगदी डीप मध्ये पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला. प्रेशर थोडंसं बिल्डअप केलं सूर्यानं आणि त्याच्यानंतर मात्र चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला कव्हरच्या दिशेनं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अज्जू. आता अज्जूवर खूप सारी जिम्मेदारी असेल वन डाऊनची भूमिका साकारण्यासाठी. अज्जूला पाचारण करण्यात आलंय. तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज शेवटचा बॉल हाताळण्यासाठी सूर्या. चांगला फटका गॅप मध्ये तेज तरार आउटफील्ड आणि या वेळेला अगदी या आउटफील्डला गुदगुल्या करत मात्र हा चेंडू निघून जातोय. सीमा पार आलाय चौकार. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 9 या आकड्यावर. 6 चेंडूंचा खेळ झाला. 1 ओव्हर संपली आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा. उचलला
जाईल का? उंची आहे, लांबी नाहीये, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या वेळेला त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू जातो सीमा पार आलाय षटकार. दूरी भी थी और उस शॉट पे 6 की मंजूरी भी थी. चेंडू अगदी गेला सीमा पार. चांगला फटका बघायला मिळाला आणि या 6 धावेनं धावफलक आता 15 वर जाऊन पोहोचतोय. अशा फटक्यांची गरज आहे. विलासला टार्गेट केलं आता गोलंदाजीसाठी. हा या वेळेला अपील 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 थोडीशी हलकी साबित केली होती जरूर, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. विलासला सध्या मात्र आणलं, त्याच्यानंतर मात्र विलासनं पहिल्या बॉलवर अगदी षटकार खालाय, परंतु मात्र आता कमबॅक केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विलास राईट मोर द विकेटने. हा याही वेळेला उचलला, हाही चेंडू निघून जातोय अगदी सीमा रेषेपर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई ये गेंद जा रही है हवाई सफर पे. वाह वाह वाह, काय अगदी मात्र टार्गेट केलंय. आता 30 यार्ड सर्कल खुला केला जाईल. पॉवर प्लेच्या ओरी संपलात, म्हणजे आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला तब्बल 5 क्षेत्ररक्षक बघायला मिळतील. एक तेरी तू एक मेरीचं समीकरण. पहिल्या बॉलवर 6, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा छक्का. आता बघूयात, याही वेळेला जागेवरून खेळायचा होता. पाठीमागचा पाय हल्लेलाच नाहीये आणि उर्वरित काम मात्र गोलंदाजानं चांगलं केलंय. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि इथं मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, अगदी योग्य टप्प्यावर योग्य मारा केलाय. आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर विलास, तर समोर बॅट्समन भाऊसाहेब. या वेळेला सुद्धा जागेवरूनच ही वेगळ्या शैलीची बॅटिंग आहे. ठरवलंय आधीच, मन बनवलंय की ऑफसाईडला आपल्याला फटके खेळायचे आहेत आणि त्याच्याच मुळे मात्र हा बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. एकीकडे भाऊसाहेब, दुसरीकडे विलास. सध्या मात्र पवेलियन मधून कानमंत्र सुद्धा दिला जातोय, परंतु भाऊसाहेब पर्यंत तो पोहोचतोय का बघूयात काही वेळात. यावेळेला सोडून दिला हा बराच बाहेर जाणारा चेंडू. इथं मात्र गोलंदाजाचा हा खराब साबित झाला, परंतु गोलंदाजाचा मनसुबा चांगला आहे, प्लॅनिंग चांगला आहे. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि भाऊसाहेबला हा खरं तर एक कमजोर आहे भाऊसाहेबची. शरीरापासून लांबचे बॉल मात्र भाऊसाहेबला खेळता येत नाहीयेत. हा उचलला, पट्ट्यामध्ये घेतला आणि यावेळेला परफेक्ट कार्यक्रम केलाय. मी एक्का तुक्के से नहीं, मैं सिर्फ छक्कों से डील करूंगा. या वेळेला मात्र भाऊसाहेबनं सांगितलं की सिंगल डबल माझ्याच्यानं होत नाहीये, पळता मला येत नाहीये. मी ढग पाहायला हे आलोय आणि ढग दाखवायला हे आलोय. याही वेळेला चेंडू जातो सीमा पार. 2 षटकांचा खेळ झालाय आणि एक गड्याच्या मोबदल्यात 28 धावा डबल कव्हर सोडल्या गेल्यात. 28. समोरच्या दिशेनं बॉल जरूर येत आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, कॅच घ्या. कॅश प्राइज लगावलंय रवीसाठी तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कृष्णा मेंगाळ यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे. स्लोवर वन पिक केला, चांगला फटका हो, परंतु इथं मात्र फिल्डर शोधलाय आणि अगदी त्याच्या उंजळीत जाऊन पडलाय. अजून एक विकेट बघायला मिळाली आहे. बॅट्समन अजय बॅक टू द पवेलियन. शिवनाथ, रवी आणि अनिल साठी सुद्धा कॅश प्राइज लावण्यात आलंय. सुनील साठी सुद्धा कॅश प्राइज आहे. जर कॅच तुम्ही पकडला तर मात्र तुम्हाला कॅश प्राइज देण्यात येईल कृष्णा मामा यांच्या माध्यमातून. मॅच मध्ये जर काय तुम्ही कॅच घेत नाही, परंतु बाहेर तरी घ्या अशी अपेक्षा. नाही नाही, चांगले खेळले त्या दिवशी, परंतु तुम्ही कुठं नेण्याच्या ह्याची नाहीस आता कळाले. रवी गोहिरे कुठं तुम्ही, या लवकर. रवी गोहिरे यावेळेला उडवला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून
दिला गुंगारा दिला, या वेळेला 1 बाउंस सीमा पार गेलाय, आलाय चौकार. या चौकारानं आता धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. पहिल्या बॉलवर नक्कीच अगदी बाद झाला अजय. त्याच्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आलाय आणि विशाल आला तसा खुशिया घेऊन आलाय, आनंद आलाय. आता पुन्हा एकदा बघूयात गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज राजू. आहा, या वेळेला सूर्यकुमार यादवची आठवण करून द्यायची होती, परंतु गोलंदाज चांगला, त्यानं गती दिलेली नाहीये या बॉलवर आणि चांगला बॉल साबित झाला. डॉट आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर चौकार, 32 धावा डबल कर जोडल्या गेल्यात. उर्वरित अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधला. आहा, उचलला, फेकला, फुलटॉसला क्रिकेटमध्ये मेजवानी समजलं जातं आणि इथं मात्र झेल पकडला अनिल आणि 500 रुपये थोडक्यासाठी तुम्ही हुकलाय. करंगळीत, एका करंगळीत झेल पकडायचा होता. ग्राउंड आमचं, नियम आमचे, सगळे आमचं, पैसे सुद्धा आमचे. अ- 38 धावा डबल कर जोडल्या गेल्यात. या वेळेला बॅटची कडा लागली, एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बॅटची कडा नक्कीच लागली होती. हा बॉल षटकार चौकार याच्यावर लिहिला होता, परंतु बॅटचा हलकासा कडा घेतलाय. डॉट बॉल आलाय. बघूया आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर राजू. आहा, या वेळेला सजवला आणि पोचवला. आहा, काय कमाईची बॅटिंग. विशाल नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं फायर, मैं झुकेगा नहीं मैं ठोकेगा. आणि या वेळेला मात्र अगदी ठोकले जात आहे. लाजवाब षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 या आकड्यावर. 18 चेंडूंचा खेळ झाला, 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात टिपल्या गेल्यात आणि आता 12 चेंडू मध्ये धावा जमवायच्या 21. काय प्रेक्षेपण आहे ITC लाईव्हचं. म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय हे जाणणं आणि ते जाणल्या जाणल्यामध्ये स्क्रीन मध्ये दाखवणं, हे मात्र ज्यांनी अगदी याच्यात अगदी प्रावीण्य आहेत ते मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. कॅश प्राइज अजून ऑन आहे मित्रांनो. कॅच पकडा, पैसे जमा मिळतील तुम्हाला नक्कीच. मामा अगदी पैशांची गड्डी घेऊन इथपर्यंत आला. मामा के पास बहुत पैसा है. या वेळेला पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाज आपल्याला बघायला मिळाला. सूर्या वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आला. 12 मध्ये 21 डिफेन्स करायचे आहेत. आता बघूयात काय घडेल. आहा, कमालीचा बॉल, बॉल टाकला की आगीचा निकारा. अगदी मात्र तिखट मारा गेलाय. या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. भाऊसाहेब मात्र जागेला जाग्या उभा. बघू आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूर्या आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला सोडून दिला बाहेर जाणारा चेंडू. पंच वळतायत, दर्शवतायत हा खराब बॉल आहे, हा मात्र दंडित केला जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय आणि विजयाचं अंतर थोडंसं एका धावेनं कमी केलं जाईल. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची गरज आहे आणि ही ओव्हर सूर्याची खूप महत्वाची आहे. निर्णायक ओव्हर बघायला मिळते सूर्याची. उचलला, नो डाऊट, हा चेंडू लांब 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 षटकार. अफलातून बॅटिंग भाऊसाहेबची बघायला मिळाली आहे. एक तेरी तो एक मेरी. मी इथं पाहायला नाही आलोय तर दाखवायला आलोय आणि सध्या मात्र अगदी लाजवाब बॅटिंग दाखवतोय. सिंगल डबलचा विषयच नाही आपला, आपण फक्त चौकार आणि षटकारासाठी बनलो गेलोय आणि हेच दाखवतोय. बघूया, सूर्याला योग्य टप्पा टाकणं गरजेचं आहे. 10 मध्ये 14 बनवायचे आहेत. आता मॅच जिवंत आहे दोन्ही बाजूनं. हा, यावेळेला पुन्हा एकदा अगदी मात्र चांगला बॉल बघायला मिळाला. औषध आहे हे भाऊसाहेबच्या विरोधात. ऑफसाईड तर ऑफस्टंप जर तुम्ही योग्य टप्प्यावर बॉल टाकलात तर भाऊसाहेब शांत राहिला या मॅच मध्ये. तर सूर्या पुन्हा एकदा बघायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज. आहा, तकावारीचा आता सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हाही चेंडू निघून जातोय सीमा रेषेपार. षटकार. वा वा वा, काय फटका गेला होता. प्रेक्षक कुठे आहेत. अगदी कॅश प्राइज लावलंय मामानं. मामाकडे पैसा बहुत आहे. पैसा पैसा मोजता मोजता थूक संपेल पण पैसा संपणार नाही, एवढा पैसा आहे. कॅच घ्या, मॅच पैसे घ्या.
आहा याही वेळेला चांगला फटका, नो मॅच लँड, कोणी नाहीये तिकडे अडवायला आणि चेंडू जातोय 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 सीमा पार, आलाय चौकार. या मॅच मधली अगदी हवा काढून घेतली. आता 7 चेंडू आणि धावा जमा करायच्या, फक्त आणि फक्त 4 धावींची गरज आहे. मालुंजवाडी या संघानं जवळपास हा सामना आपल्या खिशात टाकला. 7 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. आणि भाऊसाहेब आत्मा सांगतोय कोणाला बॅटिंग पाहिजे का, पाहिजे असेल तर सांगा बाबा. आहा यावेळेला चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल, योग्य बॉल मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र निर्धाव बॉल आलाय. आता 6 मध्ये 4 जमा करायचे आहेत. मॅच अजून ऑन आहे. अनेक वेळेला अशा पद्धतीचे पराक्रम रचले गेलेत, अनेक पराक्रम अशा पद्धतीचे झालेत. आज होईल का? आज जावडी प्रीमियर लीग मध्ये एक पराक्रम अशा पद्धतीचा झाला होता. 6 मध्ये 5 धावा डिफेन्स करायचे होते आणि गोलंदाजानं फक्त एकच धाव दिली होती. अफलातून गोलंदाजाचं नाव आता आठवत नाहीये, परंतु लाजवाब गोलंदाजी केली होती. तशा पद्धतीची गोलंदाजी आता करणं गरजेचं आहे. आज ती गोलंदाजी होईल का? 6 मध्ये 4 धावा गदी जमा करायच्या आहेत आणि आता त्या धावा जमवताना मात्र दमछाक केली जाईल का? गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज दीपक आला, ज्यानं मात्र चांगली बॅटिंग केली होती. तो दीपक आता मात्र सध्या गोलंदाजीसाठी आला. अष्टपैलू खेळाडू सध्या मात्र अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी आलाय. 6 चेंडूंची मॅच राहिली आणि 4 धावा जमा करायच्या. 61 धावा डबलकर जोडल्या गेल्यात. सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विशाल जाऊन पोहोचतोय, तर नॉन स्ट्रायकर एंडला भाऊसाहेब. भाऊचा धक्का थोडासा हक्का बक्का, कारण भाऊनं मात्र आपला पॅटर्न थोडासा वेगळा ठेवला. विशाल सध्या बॅटिंग साठी, तर समोर गोलंदाज दीपक डीके आपल्याला बघायला मिळतोय. डीकेचा पहिला बॉल आणि या वेळेला दिशा खराब, तो दशा खराब, दशा झाली आहे खराब. आधीच दुष्काळ आहे आणि त्यात हा अगदी 13वा महिना आलाय. आता 3 धावा जमा करायच्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ आहे. 3 धावा थांबवायच्या आहेत. या वेळेला फटका नेत्र दीपक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 1 बाउन्स कलेक्शन झालं आणि भाऊ थांबतोय का धावतोय? थांबलाय. 5 चेंडूंचा खेळ, 2 धावा जमा करायच्या आहेत. सामना जवळपास मालुंजवाडी या संघानं आपल्या खिशामध्ये टाकलाय. भाऊसाहेब आपल्याला बघायला मिळाला. इन्फॉर्म बॅट्समन, एक हाती मॅच अगदी लढवली आहे त्यानं. आहा बॅटची कळा लागली होती. क्षेत्ररक्षक आहे, रनआउट साठी संधी. आहा इथं जर रनआउट झाला असता तर 1 धाव आणि जमा झाली असती. आता 4 मध्ये फक्त 1 करायचे. 4 बॉल 1चं समीकरण. इम्पॉसिबल अशी असलेली ही मॅच पॉसिबल करता येईल का? क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये, होऊ शकतं. परंतु या वेळेला मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक आला. काय घडतं? विकेटचं पतन. 4 मध्ये 1 करायची होती आणि विकेट मिळाली. आता 3 मध्ये 1 करायचे. उर्वरित 3 चेंडू जर योग्य टप्प्यावर टाकले, धाव जर आली नाही तर मात्र मॅच होईल, मॅच बनेल, मॅच खेळली जाईल. नवीन बॅटमन नवीन मैदानाच्या आतमध्ये जातोय VS. विलास गेलाय. नवीन बॅट्समन विशाल बाद झाल्यानंतर विलासला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलंय. 3 मध्ये 1 धाव पाहिजे. आता 1 धाव डिफेन्स करायचे. दीपक करेल का? क्षेत्ररक्षण फैलावलंय, अगदी चांगलं जाळं विणलंय, परंतु 1 धाव रोखायचे. बघूयात होईल का? आहा या वेळेला फटका चांगला, 1 धावेचा डायरेक्ट. ओहो, सामना जिंकला मालुंजवाडी या संघानं आणि या स्पर्धेतला 8वा संघ सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. उद्याच्या दिवसात आपल्याला बघायला मिळेल मालुंजवाडी संघ. हार्डलक बॅड लक संघ आपल्याला बघायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चांगली मेहनत केली, परंतु 1 संघ बाद होणार होता आणि यावेळेला मात्र मालुंजवाडी या संघानं मारली आहे बाजी. कुरुंगवाडी संघ यावेळेला झाला पराभूत. हार्डलक बॅड लक आणि आजचा दिवस इथंच संपला.